काही माणसं अशी असतात मसनात जातात पण देवाचं नाव कधी तोंडाला येतच नाही. बघा एक म्हातारं खाटावर पडलेलं होतं बाजावर, त्याची मरण अवस्था जवळ आली आहे, त्याला फार त्रास होऊ लागला पण जीव काही जात नव्हता. आता काही त्याचे जे मुलं होते 4-2 गावचे माणसं होते, म्हणले काय करावं बाबा, जीव तर जात नाही, हा काही देवाचं नाव घ्यायला तयार नाही. त्याला सांगायचे अरे राम राम म्हण, पटकन जीव जाईल, मुक्ती होईल तुझी. पण ते म्हातारं ज्यानं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलेलं नव्हतं, मग इतकं सहजासहजी येतं का हो? शक्य नाही. ते म्हाताऱ्यानं काही देवाचं नाव घेतलं नाही. मग ते पोरं जे होते ना ते हुशार होते, ते म्हणले चला आता महाराजाकडे जाऊ, कारण ज्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नसतं ते आमच्याकडे असतं. मग म्हणले चला महाराजांकडे जाऊ. एका महाराजांकडे गेले आणि म्हणले आमचे वडील 2 वर्ष झालं म्हणले एका जागेवर पडून आहेत, पण जीवही जात नाही आणि देवाचं नावही घ्यायला तयार नाहीत, नेमकं काय करावं? महाराजांनी सांगितलं काय चिंता करू नका. म्हणले तुमच्या घरात गव्हाचे कट्टे आहेत का? ते म्हणले हो आहेत. म्हणले ते गव्हाचे कट्टे म्हाताऱ्याच्या समोर फक्त उलटून द्यायचे, 2-3 दिवस तसेच पडू द्यायचे. म्हातारं खुदच म्हणील शिवा शिवा. आता शिवा नाव कोणाचं आहे? भगवान शंकरांचं. म्हणले कमीत कमी शिवा शिवा म्हणील मग तरी मुक्ती झाली तर झाली. आता पोरांनी ते गव्हाचे कट्टे पुढे आणून फोडले, 2 दिवस ढीग तसाच होता. पण म्हातारं 3ऱ्या दिवशी शिवा नाही म्हणलं, काय म्हणलं असेल हो? टाचा म्हणलं, टाचा. विठाल विठाल म्हणून कोणाच्याही मुखाला देवाचं नाव येत नाही, त्याला पूर्वजन्मीचं संचित लागतं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही